नाव काय बघा, नावाप्रमाणे आहे जीन्समधनं होणारे आजार. कशातनं? एवढं तर कळालं. मग हे जे दोन टाईप पडत असतात हे मी परत शिकवणार नाही बरं काय. नवीन 12वी जुनी 12वी सगळे एकदा शिकवलेला टॉपिक परत शिकवला जात नाही. तेव्हा तुम्हाला व्हिडिओ बघायला लागतात. तुम्हाला व्हिडिओ कुठं आहे ते सुद्धा व्हिडिओ टाकला, सगळं परवाचा व्हिडिओ टाकला नाही. एक टाकलाच बाळ, दुसरा कोण टाकणार? एक पण आला नाही का? एक आला. तू वेळ काढ की बाळा जरा असं. हां 4 दिवस लेक्चर नाही होत तरी पण तू येत नाहीस म्हणजे काय करायचं सांग की. कशी जाऊ तरी सांगायची तुला, मला हेच कळना. आता करू नको, राहू दे, सोड. मग बघत पण नसता तू गेलाय का नाही व्हिडिओ दे. जेनेटिक डिसऑर्डरचे दोन टाईप पडतात. मेंडेलियन, स्पेलिंग चुकलं बरोबर आहे, आणि दुसरा क्रोमोझोमल. स्पेलिंग काय? हा MEN. हां यू नो मेंडल द बाप ऑफ जेनेटिक. कळालं? जीनवर जेवढं शोध काय लावला आहे, काय काय माहीत झालं आहे, जेवढं काय काय आहे हे फक्त आणि फक्त वन मॅन शो मेंडल. कळालं? आणि मेंडल भरपूर म्हणजे त्यानं आपलं अख्खं आयुष्य ह्या जीनवर, तुम्हाला त्यानं सांगितलेलं आहे ते समजायला कळायला तयार नाही आहे. त्यानं सांगितलेलं बरं, त्यानं एवढे एक्सपेरिमेंट केलेत, n नंबर ऑफ, म्हणजे लाखो अब्जो त्यानं एक्सपेरिमेंट केलेत. किती म्हणलो मी? आणि तिथं आपल्याला सार सांगितलं आहे बाबा. काय सांगितलं आहे? मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे असं असते, डायहायब्रिड क्रॉस म्हणजे असं असते, फिनोटायपिक रेशो म्हणजे हा आहे, जिनोटाईप म्हणजे जीन्समध्ये काय, असं काय काय लई सांगितलं ना. तुम्हाला मी इनहेरिटन्स चॅप्टर शिकवताना ते सांगितलेलं असते बऱ्याच वेळी. ज्यांना माहीत नाही त्यांनी माहीत करून घ्या. तर तिथं मेंडेलियन आणि क्रोमोझोमल मी पुढं सांगणार आहे, पण एवढं दोन लक्षात ठेवा पहिला. म्हणा जेनेटिक डिसऑर्डर, मेंडेलियन डिसऑर्डर, क्रोमोझोमल डिसऑर्डर. 5 वेळा म्हणा. हे बघा, ह्याला म्हणायचं क्रोमोझोम. काय म्हणायचं? क्रोमोझोमच्या लहान पार्टला काय म्हणायचं? क्रोमोझोमच्या लहान पार्टला म्हणायचं DNA. कळलं? DNAच्या, आता हे इथं मी फोकस केलंय तर हे असं दिसतंय. आता मी ह्याच्यावर इथं फोकस केलो, एवढाच थोडक्यात एवढाच पार्ट घेतलाय मी, बरोबर आहे? ह्याला म्हणायचं जीन. कळलं? म्हणजे जीनचं मोठं रूप कोण आहे? DNAचं मोठं रूप कोण आहे? क्रोमोझोम. कळलं? कायम लक्षात ठेवायचं. पहिला कोण होतोय? जीन. जीनचं मोठं काय होतंय? DNAचं मोठं काय होतंय? कळलं? कायम लक्षात ठेवा. अ पार्ट ऑफ क्रोमोझोम इज नोन ॲज DNA आणि अ पार्ट ऑफ DNA इज नोन ॲज. समजलं? ह्याच्या लहान भागाला हे म्हणतात, ह्याच्या लहान भागाला. समजलं? आणि म्हणून दिलंय जेनेटिक डिसऑर्डर. आता कळालं काय दिलंय ते? एका सिंगल जीनमध्ये जर प्रॉब्लेम असेल, एका सिंगल जीनमध्ये म्हणलो मी, अल्टर म्हणजे पहिला तरी नॉर्मल होतं काय? होय, पहिल्यांदा असताना हे नॉर्मलच होतं. आणि काय झालं? त्यात काहीतरी बदल झाला म्हणून म्हणलं इथं अल्टरेशन ऑफ सिंगल जीन. कसं आहे? यु नो अल्टर आपण म्हणतो पॅन्ट अल्टर करायची. व्हॉट इज दॅट? पॅन्टला काहीतरी वेगळं करायचं. कळलं? मॉडिफाय म्हणत आपण याला. कळलं? पण मॉडिफिकेशन इज ऑलवेज बेटर. मॉडिफिकेशन कधी म्हणायचं असते? चांगलं असलं तर. कळलं? अल्टरेशन चांगलं पण असू शकतंय, खराब पण असू शकतं, आणि युजली खराब असते.
आता कळलं मी काय म्हणलोय. गाडी मॉडिफाय केल्या म्हणजे काय केल्या, आधीपेक्षा भारी केल्या. आणि गाडी अल्टर केल्या म्हणजे चेंज केल्या, कशी केल्या ती माहिती नाही, चांगली का वाईट माहीत नाही, कळलं. तसं इट इज अल्टरेशन. ओके. आणि म्युटेशन म्हणजे काय, म्युटेशन म्हणजे काय, सडन चेंज. काय असते, कशा कुठल्या पण गोष्टीत आपण म्हणलं, आता फॉर एक्झाम्पल कसं असतं माहिती आहे काय, एक साधी गोष्ट सांगतो मी. अल्टरेशन म्हणजे काय आणि म्युटेशनचं एक उदाहरण, इथे हे ॲप्रोप्रिएट बसत नाही पण तुमच्या लक्षात येईल. आता एखाद्या घरात असते काय, शेतकरी आहेत वडील, त्यांचा पोरगा काय होते, ITI करते, जरासं घर पुढे गेलं. त्याचं पुढचं पोरं काय करते, डिप्लोमा करते, आणि जरासं पिढी त्यांचं पुढं इंजिनिअरिंग केलं, कळलं. त्याच्या पुढं ME केलं. मग काय झालं, हळूहळू अल्टरेशन होत गेलेलं आहे, कळलं. अल्टरेशन इज अ स्लो, म्युटेशन इज अ सडन. बाप काय शेतकरी, पोरगं डायरेक्ट इंजिनिअरिंग ME केलं. समजलं मी काय म्हणाले. म्युटेशन म्हणजे सडन आहे, अल्टरेशन इज अ स्लो प्रोसेस, कळलं. एका सिंगल जीनमधलं म्हणजे काय, बाप काय शेतकरी आहे, पोरगा IAS. म्युटेशन म्हणजे शेतकरी म्हणजे मला शेतकरी म्हणायचं नाही, मेंदू कमी असं म्हणत पण. आता काय करायला, मेंदूची कपॅसिटी किती असते आपल्या, 1400 क्रॅनल कॅपॅसिटी आहे. पहिल्या पिढीची 700, नंतर 800, नंतर 1000, वाढत 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 जाणं, त्याला म्हणायचं अल्ट्रेशन. आणि पहिल्या पिढीची 600, पुढच्या पिढीची डायरेक्ट 1400, त्याला म्हणायचं म्युटेशन. आता कळालं. परत मी सांगणार नाही अल्ट्रेशन आणि म्युटेशनमधला फरक, कळलं. हां. आणि अख्ख्या क्रोमोझोममध्येच प्रॉब्लेम, आजार कुठला, कळलं. एवढं तरी मेंडेलियन डिसऑर्डर जे आहेत हे फक्त जीन पुरते मारत होते, आणि क्रोमोझोमल जे होते हे पाक क्रोमोझोममध्येच घोळ होता. एवढं पहिलं लक्षात घ्या. मेंडेलियन डिसऑर्डर म्हणजे की तुम्हाला हे पहिलं लक्षात यायला पाहिजे, जीन इज अ स्मॉल पार्ट ऑफ DNA अँड DNA इज अ स्मॉल पार्ट ऑफ क्रोमोझोम. आणि मेंडेलियन डिसऑर्डर म्हणजे जीनमध्ये प्रॉब्लेम. एका किती भरपूर जीनपासून एक DNA बनला आहे, खरं एकाच जीनमध्ये प्रॉब्लेम असलं की हा घोळ होऊ शकतो. मग असे कुठले कुठले आजार आहेत तो तुम्हाला त्यांनी सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं हिमोफिलिया. झालाय का आपला हिमोफिलिया, शिकवलाय का मी हिमोफिलिया, नाही शिकवला. बघूयात. म्हणा हिमोफिलिया 5 वेळा म्हणा. सिस्टिक म्हणा, फायब्रोसिस, सिकल सेल ॲनेमिया. 5-5 वेळा म्हणायचं बाळा. कलर ब्लाइंडनेस, फिनाइल कीटोयुरिया, फिनाइल कीटोयुरिया PKU म्हणा, फिनाइल कीटोयुरिया, थॅलेसेमिया. आपण बघितलं होतं बघा, 11 नंबरच्या क्रोमोझोममध्ये प्रॉब्लेम आहे असं म्हटलं होतं काय, म्हणजे 11 नंबरच्या क्रोमोझोममध्ये एका जीनचा प्रॉब्लेम. 11 नंबरचा क्रोमोझोमच खराब नाही आहे, कळलं, त्याचा एक जीन खराब आहे. समजलं आता काय म्हणाले ते, जरा जरा तरी समजलं असेल म्हणा. हिमोफिलिया, सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल ॲनेमिया, कलर ब्लाइंडनेस, फिनाइल कीटोयुरिया, थॅलेसेमिया. 5 वेळा म्हणा सगळं. आता पेपरला एकदम सोपा प्रश्न पडायचा असला, सोपा एकदम, काय करणार, ह्यातले कुठले पण 3 येणार आणि 4था वेगळा काहीतरी येणार, तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे ही लाईन कुठली आहे ती. समजलं. आणि हे एकाच वंशावळीमध्ये जातात आजार सगळे, कोणाला पण कुठं पण होत नाहीत म्हणा. आणि हे मग ह्याचे पुढे घेऊयात आता. कॅन बी डॉमिनंट और रेसिसिव्ह. आता हे जे आजार आहेत मेंडेलियन डिसऑर्डर, ह्याचे परत 2 प्रकार पडतात, डॉमिनंट आणि रेसिसिव्ह. मग हे कसे ओळखायचे असतात, ह्यासाठी पुढं पेडिग्री ॲनालिसिस म्हणून दिलेलं आहे, हे तुम्हाला कळायला पाहिजेत. आणि हे तुम्हाला कोण शिकवणार आहे, हे तुम्हाला कोण शिकवणार, पेडिग्री ॲनालिसिस कोण शिकवणार आहे, कोण शिकवणार आहे, कोण शिकवणार आहे, थांबा 1 मिनिट, कोण शिकवणार आहे. हां केलं ना, आज सांगतो म्हटलं, गुड. मग उद्या तुम्हाला पेडिग्री ॲनालिसिस समजेल. व्हेरी इंटरेस्टिंग, लई सोपा आहे, खरं लोकांनी त्याला लईच अवघड करून ठेवलेलं आहे. काय काय म्हणलो मी, लई सोपा आहे, खरं लोकांनी अवघड केलेलं आहे. मग ती पेडिग्री ॲनालिसिस त्यामुळे काय करते, हा डिसीज डॉमिनंट आहे का रेसिसिव्ह आहे ते कळत असते.
Mendelian disorder can be determined by the pedigree analysis can easily understand the whether the trait of question is dominant or recessive. Similarly, the trait may be also linked to the sex chromosome. In a case of hemophilia, it is evident that X-linked recessive काय गरज नाही जी. डायरेक्ट बघत आपण कलर ब्लाइंडनेस. ओके. सेक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे काय, जो आपलं हे सेक्स ठरवत असतो मेल आहे का फिमेल आहे, एक्स आणि XY क्रोमोझोम असतात हे, आणि ह्या क्रोमोझोमवर काहीतरी हा डिफेक्ट असल्यामुळे काय होतोय, कलर ब्लाइंडनेस होतोय. कलर ब्लाइंडनेस म्हणजे कोणाला माहिती आहे का हो? कलर ब्लाइंडनेस कधी ऐकलाय का तुम्ही? काय नाईट ब्लाइंडनेस, रातांधळेपणा म्हणजे काय, रात्रीचं दिसत नाही, कळत नाही. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, हां कुठल्या कलरमध्ये, लाल आणि हिरवा, कुठला लाल कलर हिरवा दिसतोय, हिरवा कलर लाल दिसतोय कलर ब्लाइंडनेस लोकांना. तर खरंच असते का? असतंय. कळलं मी काय म्हणालो तुम्हाला? ते त्यांना दिसलं का नाही ते कळतच नाही, कारण ते क्रोमोझोम जे आहे आपला जो जीन असतो आपल्या XY क्रोमोझोमवर, तो डिसाईड करत असतो आपल्या डोळ्यावरचं थोडक्यात कलर. कळाले? इथं बोंबाबोंब सगळं कळतच नाही त्याला. आणि नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय, तू म्हणलेलं रात्रीच दिसत कळत नाही, दिवसा कळते त्याला, रात्री कन्फ्यूज होते ते. कळलं? रात आंधळेपणा वेगळा आणि हा कुठला कलर ब्लाइंडनेस मराठीत काय म्हणायचं? आंधळेपणा म्हणा काय, कलर आंधळेपणा, हां कलर आंधळेपणा आहे. हां रंग आंधळेपणा, कलर म्हणजे रंग, ब्लाइंडनेस म्हणजे आंधळेपणा. बाकी आंधळा आहे काय, समोर कोणा कळते काय, कळते, पिवळा कलर कळतोय का, कळतोय, हिरवा कळतोय का, कळतोय, फक्त कुठला कळत नाही. लक्षात ठेवायचं, आपण सिग्नलला गाडी घेऊन उभं राहिलोय, कुठला कलर असतोय, लाल आणि पुढचं बोलू नका, पहिला कुठला असतोय, दुसरा कुठला असतोय, दोन लक्षात ठेवा, तिसरा कलर नाही आहे. काय झालं? हां तुम्ही लगेच सांगणार पिवळा आहे, मग तू पुढचं सांगणार कोणतरी ती खरं काळ्या बॉक्समध्ये असते, असलं काय उपयोग आहे त्याला. मेन दोन कलर, धोका आणि जावा. ठीक आहे. आय रिझल्टिंग इन फेल्युअर, हां इथं डिफेक्ट इन आयदर रेड और ग्रीन कोन ऑफ आय रिझल्टिंग इन फेल्युअर टू डिस्क्रिमिनेशन बिटवीन रेड अँड ग्रीन कलर. द डिफेक्ट इज ड्यू टू म्युटेशन इन अ सर्टन जीन प्रेझेंट इन एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोमवर असतो हा जीन. आता जर आपण असं समजत, हा एक्स क्रोमोझोम आहे आणि हा वाय आहे असं समजत, तर ह्या क्रोमोझोमवर इथं काय प्रॉब्लेम आहे ह्या जीनवर. कळलं? एक्स असेल तर फिमेल असतं आणि XY असलं तर, हे लक्षात ठेवा पहिला. हे कसं काय सर, हे पण तुम्हाला मी शिकवणार आहे. XX आणि XY कसं, खरं आता तात्पुरतं एवढं लक्षात ठेवा. एक्स म्हणले कोण येते, XY म्हणले कोण येते. मग कलर ब्लाइंडनेस कशाचा आजार आहे, कुठल्या क्रोमोझोमचा आजार आहे, हा सेक्स क्रोमोझोमचा आजार आहे. कळलं? सेक्स क्रोमोझोम म्हणजे कुठला आहे, X आहे का Yचा आहे, Xचा आहे. कळलं? तीन गोष्टी लक्षात आल्या. कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, कळलं, कलर कळत नाही, कशामुळे होतोय, हा होतोय कशामुळं, हा सेक्स लिंक्ड क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. क्रोमोझोमल आहे कळलं, खरं कुठला, सेक्स आहे का नॉर्मल आहे, सेक्स क्रोमोझोमल आहे. त्यातला पण कुठला, X आहे का Y आहे, X क्रोमोझोम. इट ऑकर in about 8% of male and only about 0.5% of a female. 8% पुरुषांना हा त्रास असतो आणि 0.4%, म्हणजे 1000 पोरी जन्मल्यावर 4 पोरींना कलर ब्लाइंडनेस होऊ शकते आणि 1000 पोरं जन्मल्यानंतर 80 पोरांना कलर ब्लाइंडनेस होतोय. कळलं? दिस इज बिकॉज जीन दॅट लीड टू द रेड ग्रीन कलर ब्लाइंडनेस आर ऑन द X क्रोमोझोम. हा कशावर आहे, X क्रोमोझोमवर असतोय. मेल हॅव ओनली 1 X क्रोमोझोम अँड फिमेल हॅव 2. द सन ऑफ वुमेन हू कॅरियर्स, अशा बाईचा पोरग जो कॅरियर आहे, हॅव % ऑफ 50% चान्स ऑफ बिईंग कलर ब्लाइंडनेस. एखाद्या लेडीजला कलर ब्लाइंडनेस आहे, तिच्या पोरग्याला होण्याचे चान्सेस 50% असतात असं त्यांनी सांगितले. द मदर इज नॉट हरसेल्फ कलर ब्लाइंडनेस बिकॉज ऑफ जीन्स आर रेसेसिव्ह. खरं आईला काही नाही, एका क्रोमोझोमवर जर असला Xवर, त्याच्याकडे किती क्रोमोझोम आहेत,
X102 आहेत. त्यामुळे आईला काय त्रास होणार नाही. बरोबर वडिलांना एकावर असला तर वडिला पुरुषाकडे किती क्रोमोझोममध्ये एक्स एकच आहे, त्यामुळे लगेच त्याला दिसणार. त्यामुळे फिमेल आर मोर कॅरियर दॅन मेल. अ डॉटर विल नॉट नॉर्मली बी कलर ब्लाइंडनेस अनलेस द मदर इज कॅरियर अँड हर फादर इज कलर ब्लाइंड. आता कसं आहे आईला काय आहे कलर ब्लाइंडनेस आहे, वडील नॉर्मल आहेत. पुढच्या पिढीला होताना चान्सेस जरा कमी असतात, कारण वडिलांकडनं हे होणार आहे. मग पुढच्या पिढीत जर पोरगं जन्मलं तर त्याकडे एकच क्रोमोझोम असतो एक्सचा, त्याला कलर ब्लाइंड होणार. पण पुढच्या पिढीत पोरगी जन्मली तिच्यात एकच क्रोमोझोम असतं, 2 क्रोमोझोम आहेत एक्सचे, त्यामुळे तिला चान्सेस जरासे कमी असणार. समजा लागले. पण आता आई आणि वडील दोघं पण आहेत, मग काय होणार पुढं 100% पोरगीला पण होणारच होणार. कळालं. कॅरियर मग पोरगी पण कलर ब्लाइंड होणार, कारण आईकडनं एक कलर ब्लाइंड येणार आणि वडिलांकडनं एक क्रोमोझोम येणार, दोघांकडची एक होणार. मग पोरगी डबल झाली म्हणजे ती आता कॅरियर राहिली नाही, तिला काय होणार ॲक्च्युअल कलर ब्लाइंड होणार. तुम्हाला मी समजायला नाही काय सांगावलं ते कपाकच सगळं बाउन्सर आहे. हिमोफिलिया सांगितलं काय शिकवलं का हिमोफिलिया? रिया हिमोफिलिया शिकवले काय? शिकवले काय हे पण तुम्हाला कळलं. आता काय सांगायचं. हिमोफिलिया शिकवलं काय? पायल गेली काय? पायल कदम हिमोफिलिया शिकवलं नाही. रिया शिकवलं आता तिला विचार जाणार नाही शिकवलं. अरे एवढं तर सांग की बाळ, एवढं पण मी अवघड शिकवत नाही का. हिमोफिलिया इज अ सेक्स लिंक्ड डिसीज. आता परत हा कसा आहे सेक्स लिंक्डच आहे. क्रोमोझोमल मधला कुठला आहे सेक्स लिंक्ड आहे. which shows the transmission from unaffected carrier female to the sum of male progeny have been widely studied. In this disease, single protein that is a part of the cascade of a protein involved in the clotting of a blood is affected. Due to this, it is affected individual simple cut result in the non-stop bleeding. The heterozygous female or hemophilia may be transmit the disease to the son. The probability of the female becoming hemophilic is extremely rare because mother of such a female has been at least carrier and then father should be hemophilic. The family pedigree Queen Victoria shows the number of hemophilic descendants as a carrier of the disease. Hemophilia म्हणजे आजार लक्षात ठेवा. फिलिया म्हणजे काय? हायड्रोफिलिक म्हणजे काय असते? पाणी आवडणारं. काय अवघड आहे तुम्हाला. कोऑर्डिनेशन मॅडमने काही शिकवलं नाही का चॅप्टर. हिमोफिलिया, हायड्रोफिलिया, फिबिफिलिया. फिलिया ह्याचा अर्थ आवडणे. हिमो म्हणजे रक्त. म्हणजे काय तुम्हाला तर काहीतरी लागलं, समजा कर्कटक लागलं, काहीतरी ब्लेड ओढलं, असं ओढला, रक्त कंटिन्यू होते का हो? किती वेळ थांबतो? बरं सायकल चालवताना तुम्हाला काय तर खाच दिशी लागलं, असं रक्त घरापर्यंत असं वाहत असते काय? मध्येच थांबते ना कुठे? थेंब थेंब पडत पडत कुठे 1-2 मिनटात ते थांबत असते. आपला क्लॉटिंग टाईम असतो. म्हणजे तेवढ्या वेळात काय होते आपल्या शरीरातले प्लेटलेट एकत्र येतात. कोण? रक्ताची गुळगुळी करण्याचं काम सगळ्यात मोठं कोणाचं आहे? प्लेटलेटचं. आणि प्लेटलेटचं नुसतं नाही आहे, प्लेटलेटसोबत थोडे प्रोटीन लागतात. कळलं? त्याला फॅक्टर असतात वेगवेगळे, 12 फॅक्टर आहेत त्याचे प्रोटीनचे. मग हिमोफिलिया म्हणजे काय? हे रक्ताची गुठळी तयार करणारे प्रोटीन त्या बॉडीमध्ये तयार होत नाहीत. कळलं? मग रक्ताची गुठळी झाली नाही तर काय होईल? आता चिन्मयला ते लागलं, घरापर्यंत रक्त वाहत जाणार. बरोबर आहे? शरीरामध्ये रक्त किती असते? 5 लिटर. किती लिटर? मग घरापर्यंत जाऊपर्यंत तुमचं 1 लिटर संपलं, अनेक लिटर संपलं, मग कुठे घेऊन जायचं? नाही, थोडं गेलं तर दवाखान्यात, जास्त गेलं तर नदीवर लाकडं टाकायची. लय गेलं काय करणार? आता जातेच ते, वर उडतेच ते दवाखान्यात नेऊपर्यंत. आणि म्हणून बघा आपलं रक्त यायला लागलं आपण काय करतो? असं दाबून धरतोय. दाबून धरलं की नाही, एका मिनिटात ते थांबते. कारण 1 मिनिट आपण काय करतोय, आपल्या बॉडीतले प्लेटलेट तिथं जायला वेळ देतोय. कळलं? तर मी काय म्हणाले, बॉडीतले प्रोटीन तिथं जायला वेळ देतोय आणि बॉडीतलं कॅल्शियम तिथं जायला मदत करतोय. कळलं मी काय म्हणाले? कॅल्शियम म्हणजेच त्यातले 12 फॅक्टर असतात, त्यातले एक फॅक्टर आहे, म्हणजे प्रोटीनचे फॅक्टर आहेत. कळलं? त्यामुळं प्रोटीन महत्त्वाचे असतात जी आपली बॉडी तयार करत असते. मग ते आपल्या एक्स क्रोमोझोम जो आहे परत, मग सर तुम्ही तर म्हणावं लागला एक्स आणि वाय क्रोमोझोम आपलं आपण फिमेल आहे का मेल आहे का ठरवतात. सगळ्यात महत्त्वाचं काम काय त्यांचं? मेल आहे का फिमेल आहे ठरवणं. आणि दुसरं काम आहे त्याच्यावर वेगवेगळे जीन बसलेत ना, ह्या जीनचं काम आहे हिमोफिलिया करायचं का. मगाशी काय केलं आपण? पहिला आजार कुठला होता? कलर ब्लाइंडनेस करायचं की आणि पुढे कुठले आहेत?
ती करायची. समजलं मी काय म्हणालो ते? हां, आपण नंतर बघितलं सिकल सेल ॲनिमिया आपण बघितला आहे. सिकल सेल ॲनिमिया हा क्रोमोझोमल आहे, पण क्रोमोझोममधला परत कुठला आहे तो? ॲटोझोम लिंक्ड. ॲटोझोम लिंक्ड म्हणजे 22 जोड्यांपैकी तुमचं शरीर कसं आहे हे राहणार, ते कसं राहणार, तुम्हाला काय शिकवलं की ते त्यासारखं राहणार, हे सगळं ठरवत असते. समजलं? त्यानंतर फिनाईल क्युटिओरिया कसं आहे हो? हे दिलंच नाही त्याने. सगळ्यात पहिला तो ॲटोझोमल आहे. हां, ऑटोझोम रेसिसिव्ह आहे आणि हा पण ऑटोझोम रेसिसिव्ह होता सिकल सेल ॲनिमिया. कळलं? म्हणजे 22 क्रोमोझोमचे पेढे त्यातला काहीतरी आजार आहे. थॅलेसेमिया कसं आहे बघा, ॲटोझोम लिंक्ड रेसिसिव्ह आहे. थॅलेसेमिया पण कसं आहे? ॲटोझोमल आहे. कळलं? त्यानंतर आणि कुठलं आहे ते झाले की आता आपले आजार झाले सगळे. आता क्रोमोझोमल बघूयात. हे झाले. मेंडेलियन कळले तुम्हाला काय काय ते? यात अनेक फक्त गोष्ट मी सांगतो तुम्हाला, ह्याच्या आधी तुम्हाला हे कळायला पाहिजेत. मेंडेलियन डिसऑर्डर डॉमिनंट रेसिसिव्ह आधी पहिला तुम्हाला कळायला पाहिजेत हा क्रोमोझोमल आहे. सर मग हा क्रोमोझोमल काय? हा वेगळा नाही, मी वेगळं सांगायला लागलो. म्हणजे हा काय आहे? ॲक्च्युअल पूर्ण क्रोमोझोम खराब आहे. हा काय आहे? क्रोमोझोममधला एक जीन खराब आहे. एवढं तर कळालं ना? कळालं? आणि क्रोमोझोमचे 2 पार्ट पडतात, सेक्स क्रोमोझोम आणि ॲटोझोम. ह्याच्या 22 जोड्या असतात आणि ह्याची 1 जोडी असते. हा सेक्स क्रोमोझोम काय ठरवतोय? तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे. आणि ॲटोझोम काय ठरवतात? तुमची केस कशी असतील, नाक कसं असेल, डोकं कसं असेल, मेंदू कसा असेल, पिशवी कशी असेल, युट्रस कसं असेल, काय असेल ते. कळालं मी काय म्हणालोय? मग ह्यामध्ये आजार कसे असतात? मेंडेलियनच आहेत, क्रोमोझोमलच आहेत. इथं आपल्याला वाक्य असं आहे ते हिमोफिलिया इज कसा आजार आहे? सेक्स लिंक्ड क्रोमोझोमल रेसिसिव्ह. कळालं? असं वाचत असते ते. नंतर कुठलं आहे? सिस्टिक फायब्रोसिस कसा आजार आहे? बघा तुम्ही, मी सांगितलं नाही. सिकल सेल ॲनिमिया कसा आहे? परत सेक्स लिंक्ड रेसिसिव्ह आजार आहे. मग सर डॉमिनंट कुठले आहेत? ते तुमच्या 12वीच्या स्टेट बोर्डमध्ये दिलेले आहेत सगळे. मग महत्त्वाचं वस्तू कुठला आहे? 12वीचं पहिल्यांदा. कळालं? कारण त्यात त्यांनी सांगितलंय ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, ह्याचा अर्थ काय, ह्याचा काय, ह्याचा काय, ह्याचा काय, ह्याचा काय, आणि मग त्याने आजार दिलेत. ह्या पुस्तकात काय केलेलं असते? तुम्हाला पेपर येणार तेवढं. कळलं? तुम्ही आता भाकरी किती खाणार? भाकरीचं महत्त्व कळालं खाणार ना. चायनीज किती कमी खाणार? खाऊ प्रत्येकाला वाटते की, मला का वाटत नाही काय? दररोज का वाटते चायनीज, पण तुम्ही का खाणार नाही? हां बाबा हिचं खरंच खराब आहे काय, मग आपण जरा कमी खाऊया. फळं कोणाला खाऊ वाटतात काय? नाही वाटत. खरंच आपलं फळाचं महत्त्व कळतं, आपण काय करतोय? खातोय. तसं आहे, ह्याचं महत्त्व काय तुम्हाला कळालं तर तुम्हाला पुढचं सगळं टॉपिक कळतोय. मग महत्त्व काय कळायसाठी स्टेट बोर्डचं पुस्तक लागते तुम्हाला. कळलं मी काय म्हणालोय? जरा त्यांनी सांगितलेलं असते. आणि NCERT काय केलं असते? सगळं कॅन्सल, फक्त आधारावर माहिती. मग तुम्हाला हेच कळालं नाही, हे कळलं काय? कळलं? आणि त्यामुळे मी सांगतोय स्टेट बोर्डचं पुस्तक फार महत्त्वाचं आहे. आता सिस्टिक फायब्रोसिस ह्या पुस्तकात आहे, NCERT आपल्या पुस्तकात आहे. कळलं? मग प्रत्येक गोष्ट आपण अभ्यासासाठी करत नाही आहे. त्यामुळे स्टेट बोर्डचं पुस्तक माझ्या हिशोबानं तुम्हाला यायला पाहिजे पहिला, आणि मग नंतर हे. मग आता आपल्याला पेपर जवळ आला आहे, त्यामुळे आपण सिस्टिक फायब्रोसिस घेणार नाही, कारण तुम्हाला नीटला ते विचारणार नाहीत म्हण. ठीक आहे. आता आपण डायरेक्ट जाऊयात क्रोमोझोमल डिसऑर्डर. The chromosomal disorder can other hand caused due to absence or excessive abnormal arrangement of the one or more chromosome. आता काय आहे? इथं काय होतं? क्रोमोझोमवरच्या जीनमध्ये प्रॉब्लेम होता. इथं काय असणार आहे? एकतर क्रोमोझोम एक एक्स्ट्रा असतोय किंवा नसतोयच. कळलं मी काय म्हणालोय? मग इथं पण सेम असणार, सेक्स लिंक्ड असणार आणि ॲटोझोमल असणार. कळलं मी काय म्हणालो ते? जरा जरा थोडं थोडं स्वल्प रिया. फेल्युअर ऑफ सेगमेंटेशन ऑफ द क्रोमॅटिड ड्युरिंग द सेल डिव्हिजन सायकल रिझल्ट इन द गेन ऑर लॉस ऑफ क्रोमोझोम कॉल्ड ॲज
काय अनयुप्लोडी म्हणजे काय, क्रोमोझोम जास्त किंवा कमी होतात. सेल डिव्हिजन तुम्ही चॅप्टर बघितला आहे, शिकवलं तुम्हाला सेल डिव्हिजन, मायटोसिस, मिओसिस. व्हिडिओ जाऊन बघा, तुम्हाला येत नाही मला गॅरंटी, तुमच्यावर व्हिडिओ आहे याच्यावर. ठीक आहे, कोणाला ते एक आहे का कोणतरी, सर सगळ्या स्टेज सांगतो मी. प्रोफेज नाही चालू, व्हिडिओ चालू. प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टेलोफेज येते का नाही काहीतरी, लेप्टोटिनी, झायगोटिनी, पॅचिटिनी, डिप्लोटिनी, डायकॅनेसिस काही येते की नाही. अहो बायो असा विषय आहे, तुम्ही एकदा केला का नाही 10 वेळा लागतोय, त्यामुळे करा जरा बायोला व्यवस्थित करा. काय म्हणलो मी, एकदा केला किती वेळ लागतो तो, म्हणजे करा की एकदा तरी, परत करायचीच गरज नाही हो. मग तुम्हाला सेल डिव्हिजनच कळालं नाही, हे कसं कळणार, म्हणजे हे कळतं मी सांगितल्यावर, कारण मला लई ताण द्यायला लागतो हो. सेल डिव्हिजन होत असताना काहीतरी प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे एकतर क्रोमोझोम जास्त होत्यात किंवा काय होत्यात कमी होत्यात, त्याला म्हणायचं अनयुप्लोडी. सीईटीला सरळ प्रश्न असतोय, नीटला सरळ प्रश्न असतोय. फेल्युअर ऑफ सेगमेंटेशन ऑफ क्रोमॅटिड इन अ सेल डिव्हिजन इज नोन ॲज अनयुप्लोडी, पॉलिप्लॉइडी, असं काय काय ऑप्शन असतात. तेव्हा तुम्हाला यायला पाहिजे की ते क्रोमॅटिड म्हणजे काय हो, व्हॉट इज क्रोमॅटिड. त्यांनी म्हणले फेल्युअर ऑफ सेगमेंटेशन ऑफ सेग्रिगेशन ऑफ क्रोमॅटिड सांगितले. व्हॉट इज सेग्रिगेशन देन, सेग्रिगेशन म्हणजे काय, मोबाईल आहे कोणाकडं, काढा बघू मोबाईल, टाका बघू गुगलला सेग्रिगेशन मराठी असं टाकायचं, बघू दे जरा, बघितलं कळलं. आहे का मोबाईल, मोबाईल आहे ना, बघ की, टाका सेग्रिगेशन. मम्मी मोबाईल आणला नाही, विटेकरी आणला नाही, कोण आणलाय बघा लवकर. निघले बघ, निघल्याचा मोबाईल कार्ड नसलेला असते. हां लेट डेंजर आहे, निघले कार्ड आहे खरं, कॉल असते की नाही, कसं येतो कर, हां मला माहिती आहे सगळं रे, कोणाच्या कुठं पिना आहेत की नाही मला काय माहिती आहे त्या. हां म्हणजे काय असते, समानार्थी शब्दाखाली. हां सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन, वर्ड फक्त अवघड वापरला आहे. तिने मग काय सांगितलं कदमनं, कोण ऐकलं नाही कदमनं सांगितलेलं, ऐकलो खरं ती काय खरं वाटलं नाही सर. सेग्रिगेशन अर्थ सेपरेशन. क्रोमॅटिड म्हणजे काय मग, अहो एक एक शब्द महत्त्वाचा असतो, जरा जावा नीटले टाका. मी सगळ्या गोष्टी असं तोडून पुढून सांगतो तर तुम्हाला येत नाहीत. डाऊन सिंड्रोम रिझल्ट इन द गेन ऑफ एक्स्ट्रा कॉपी ऑफ क्रोमोझोम 21. 21 नंबरच्या क्रोमोझोमची आणि एक एक्स्ट्रा क्रोमोझोम असला त्याला डाऊन सिंड्रोम असं म्हणलं जातं. टर्नर सिंड्रोम इज रिझल्ट टू लॉस ऑफ एक्स क्रोमोझोम इन अ ह्युमन फिमेल. काय म्हणले बघा, टर्नर सिंड्रोम इज रिझल्ट ड्यू टू लॉस ऑफ एक्स क्रोमोझोम इन अ ह्युमन फिमेल. म्हणजे फिमेलचा क्रोमोझोम असतो XX, त्यातला एक्स जर आलाच नाही तर त्याला म्हणायचं टर्नर सिंड्रोम. फेल्युअर ऑफ सायटोकायनेसिस आफ्टर द टेलोफेज स्टेज, पॉलिप्लॉइडी नको बघा. खाली सांगितले काय, टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम इन ह्युमन नॉर्मल मेल इज अ सेल इज 46. 46 क्रोमोझोम असतात, त्याचे 23 जोड्या असतात. कायम हे दोघं राहतात, एकटं कोण राहत नाही. आउट ऑफ दीज 23 पैकी 22 जे आहेत आर ॲटोझोम. मगाशी तुम्हाला शिकवलो मी ॲटोझोम. ॲटोझोम म्हणजे तुमची बॉडी ठरवतात ते. 1 पेअर इज क्रोमोझोम, 6 क्रोमोझोम. समटाईम टफली रफली आयदर ॲडिशनली कॉपी ऑफ क्रोमोझोम मे बी इन्क्लूड इन द इंडिव्हिज्युअल. कधी कधी चुकीच्या ह्याच्यामुळं एखादा क्रोमोझोम कमी किंवा जास्त होऊ शकतो. द सिच्युएशन आर नोन ॲज ट्रायझोमी और मोनोझोमी ऑफ द क्रोमोझोम. 2 क्रोमोझोम नेहमी एकत्र राहतात. किती जण असतात, दोघांच्यात एक तिसरा ॲड झाला त्याला काय म्हणायचं मग, बायझोमीचं काय झालं, ट्रायझोमी. खरं दोघं जण असतात, त्यातला एक जण कुठं गेला त्याला काय म्हणायचं, मोनोझोमी. मोनो म्हणजे बाय म्हणजे ट्राय म्हणजे सोमी म्हणजे सोम्स, क्रोमोझोम्स. कळालं, 2 क्रोमोझोम जोड्या असत्या, तिसरा आला त्याला काय म्हणायचं
ट्रायझोमी. एकटा गेला त्यातला, त्याला काय म्हणायचं? म्हणा की रे, मोनो ट्राय, मोनोझोमी, ट्रायझोमी म्हणा. मग याचे कुठले कुठले प्रकार असतात? डाऊन सिंड्रोम जो आहे हा ॲटोझोमल क्रोमोझोमल डिसऑर्डर आहे. कसला आहे? आता पूर्ण इथे दाखवतो तुम्हाला, काय सगळं लिहूनच दाखवायला लागते, बोंबा बोंब आहे वेळेस. ॲटोझोमल आहे आणि सेक्स क्रोमोझोमल म्हणजे कुठला? फक्त XX किंवा XY मध्ये प्रॉब्लेम असलेला सेक्स क्रोमोझोम. ॲटोझोमल म्हणजे हे सोडून 22 जोड्यामध्ये असलेला प्रॉब्लेम असलेला. आता काय आलं? आता हे 22 पैकी 21 नंबरच्या क्रोमोझोम जोडीमध्ये प्रॉब्लेम असला म्हणजे ते दोघं जण असतात. काय आलं? दोघं सोडून जर 3 यायला लागलीत तर त्याला म्हणायचं डाऊन सिंड्रोम. कुठला? सर असं काय नाव दिले? डाऊन नावाच्या शास्त्रज्ञानं शोध लावला याचा, कोणाचं नाव पडलंय? डाऊन सिंड्रोम. तुम्ही शोध लावा मग काय होईल? निखिल सिंड्रोम. कळालं काय? म्हणजे तुम्ही शोध लावला रो, तुम्ही शोध लावला तुमचं नाव आलं असतं. हे जर आता शोध लावला कोण? रियानं, रिया डिसऑर्डर किंवा रिया सिंड्रोम असं नाव आलं असतं. खरं आपली तेवढी बुद्धी नाही, आपल्याला सांगितलेलं वाचायचंही ना, आपण कुठं शोध लावणार? बरोबर आहे की नाही? लावू शकता तुम्ही पण शोध. यू आर व्हेरी इंटेलिजन्स. खरं मेंदू फक्त तुम्ही दुसरीकडे वापरताय. कळलं? आता काय बघा, इकडे बघा जरा लक्ष द्या. फिमेलमध्ये किती क्रोमोझोम असतात? कुठला असतात? XX. पण ह्या 2 पैकी एकटा गेला आणि फक्त एकटा झाला, ह्याला काय म्हणायचं? टर्नर सिंड्रोम. कुठला? आणि आता मेलमध्ये एक हजार मेलचं एक फिमेलचं बघायचं. मेलमध्ये काय असतात? XY. इथं काय झालं बघा, एक जण कमी झाला होता, इथं काय होणार आहे? ॲड होणार आहे. म्हणजे इथं काय होतं? XXY होतोय. काय म्हणायचं? क्लीन फिल्टर सिंड्रोम. कुठला? क्लीन फिल्टर. ओके म्हणा. डाऊन सिंड्रोम 21st क्रोमोझोम. टर्नर सिंड्रोम X. क्लीन फिल्टर सिंड्रोम XXY. कळलं म्हणा. डाऊन 21st. टर्नर फिमेल XX ओनली X. म्हणजे काय सांगायचं? फिमेलमध्ये XX असेल एक X येतोय म्हणजे इथं सबस्ट्रॅक्शन झालं, एक जण कमी झाला आणि खाली काय झाला? एक जण, इथं एक जण वाढलाय, इथं पण वाढलाय. फरक एवढा आहे की इथं सेक्स क्रोमोझोम वाढलाय. अवघड होते कोणतरी. ह्यो कोण होतोय? आणि ह्यो कोण होतोय? मंद. ह्यो कोण होतोय? मंद. दोघं बी अवघडच आहेत. कळलं? मंद माणसाला सांभाळायचं पण अवघड आहे. आणि कोणाला? काल मॅच बघितला? मुंबई इंडियन्स हारलं मस्तपैकी. हां, का हरलं? का हरलं मुंबई इंडियन्स काल? कोण सांगणार यातलं कारण? का हरलं मुंबई इंडियन्स काल? प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल कॉपी ऑफ क्रोमोझोम नंबर 21st. 21 नंबरचा क्रोमोझोम जास्त झाल्यामुळे डाऊन सिंड्रोम होतोय. ऐका की मात मी द्या. चला पुढे या पटकन. आता रिया जाऊ मागं, शेवटी बेंचवर जाऊ. हे पुढं पहिल्या बेंचवर. तुला अशा भटाला दिली ओसरी, भट हातपाय ढोंगण सगळंच बसरी. जरा बोललं तर दुर्लक्ष करायला लागलो. हे नाही बोलायला त्याला वाढत चालली हिंमत. बिचारायला माहित नाही असं केलं कळालं नाही. तिनं सांगितले का बाकी तिनं गप साहेब आहेत पुढं आणि विचारायला म्हणजे काय म्हणजे काय म्हणजे मॅच बघायचं जरा त्यासाठी. मग कळते 4 काय 6 काय आउट काय कळते सगळं मग, की नाही. दिस डिसऑर्डर इज फर्स्ट डिस्क्राइब द लंडन बघा लॉकडाऊन. इथनं शब्द आला बघा लॉकडाऊन. लॉकडाऊन डाऊन द अफेक्टेड इंडिव्हिज्युअल इज शॉर्ट स्टेचर. मग हे कशा असणार आहेत? त्यांची उंची कमी असत्या. कोण बोलायला तू? निकल्या इथे इथे ये इथं.
इकडे मला लवकर शिकायचं, पुढे पटकन इकडे माझ्यापाशी. शॉर्ट स्ट्रेचर म्हणजे काय, एकदम बारकं खुज्ज. स्मॉल राऊंडेड हेड, डोकं पण असं गोल असते. फरड टंग, टंगवर असे की नाही फरो फरो म्हणजे असे डिप्रेशन हे असते हे सगळं. त्यानंतर आणि काय असते, पार्शली ओपन माउथ, कायम तोंड. मी तुम्हाला सांगितलं मंद पोरं कशा असतात मग ती. ओके, डाऊन सिंड्रोम असतो त्यांना. कुठला, आपण म्हणतो की मेंटली रिटार्डेड आहेत म्हणजे काय असते ना. आता कळालं काय काय होते ते प्रॉब्लेम कशात आहे, 21 नंबरच्या क्रोमोझोममध्ये. कळालं. हा ये इकडं, ये इकडं वर येतं. इथं कोण येणार आता, कोण बोललं सुद्धा सांगा. शरयू इथे बाळ, शरयू शिकू का, पुढचं डिले करू. हा मग ये लवकर पटकन, पटकन ये इथं, पटकन ये, मी शिकवतो. नाहीतर 2 मिनटं तुला वेळा, फक्त 2 मिनटाचं आलं नसतं. हे डिक्लेअर केली क्लीन फील्ड आणि टर्नर, बघ तुझ्या मनावर. तुम्हाला आचार्य सूट दिली जरा हो, तसं किडं तुमच्या अंगात जास्त, खरं आचार्य सूट दिली. हां जा तिकडं, सूट द्या तो. पाम इज अ ब्रॉड, पाम म्हणजे हे ओके असं एकदम मोठा असते त्याचा तळवा. कळलं. पाम इज अ ब्रॉड विथ कॅरेक्टरिस्टिक पाम क्रेसिस. पाल्मार क्रेसिस म्हणजे इथनं मधनं काहीतरी घोळ असतो त्याचा. फिजिकली सायकोमोटार अँड मेंटल डेव्हलपमेंट इज रिटार्डेड, म्हणजे उंची पण कमी असत्या, बुद्धी पण कमी असत्या आणि मेंदू पण चालत नसतो. व्हेरी डेंजर डाऊन सिंड्रोम. कळलं. घरच्यांना पण अवघड जाते फार, आणि युजली ही मुलं जास्त जगत पण नाहीत. ठीक आहे. हार्डली यांचं लाईफ 20 का 30 वर्ष असते. कळलं. आणि असं म्हणलं जाते ज्यांच्या घरात डाऊन सिंड्रोमची मुलं जन्मतात त्यांच्या घराची प्रगती फार होत असते. काय सांगितलं. हां ओके, असं म्हणतात जुने लोक, ज्यांच्या घरात असं मतिमंद अतिमंद लोक जन्मतात त्यांच्यात फॅमिलीची फार पुढं हे होत असते. देवानं काय केलं असतं, एक काय तर दिलं असते नाही, मग त्याचा तुम्ही सांभाळ करा, तुम्हाला भरपूर प्रगतीच पडते. आहे काय महात्म्यांची प्रगती. कळलं. उदाहरण सांगितलं मी आत्ताच. असं तुम्ही कोणाच्या कोण बघा, ज्यांच्या घरात मतिमंद मुलं असतात त्यांच्या घराची प्रगती, हां त्यांना त्रास लय होतोय सांभाळायचं, म्हणजे काही सोपं नसते त्यांना, पण त्यांची प्रगती ठरलेली असत्या. सांभाळलं तर कंसात. जर तुम्ही अनाथ आश्रमात पाठवलं तर काय नाही, असं बोंबलत. मग आता बघत क्लीन फिल्टर. ह्या मुलांना आयुष्य पण डेंजर असतं. काय अर्थ आहे त्याला, काय तुम्ही बोलायला कळते काय, अजिबात नाही. काय खायला कळते काय, अजिबात नाही. कळलं मी काय सांगायला लागलो ते. हां ॲक्च्युली ते काही डाऊन नाही आहेत ॲक्च्युली. का नाही त्या डाऊन, एकच एवढं जगतच नाही डाऊनची. कळलं. ते वेगळा प्रकार आहे, पण मी सांगालो डाऊन एक स्पेशली. पण तशी कोण पण असू देत घरात इम्प्रूव्हमेंट असते. क्लीन फिल्टर दिस इज जेनेटिक डिसऑर्डर ऑल्सो कॉज ड्यू टू प्रेझेन्स ऑफ ॲडिशनल कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम रिझल्टिंग इन अ कॅरोटाईप. 46 क्रोमोझोम 47 होत्यात. XXY मी लिहिले बघा पहिलाच. हा मेलमधला होतो. XYचं काय होते, ॲडिशनल एक होतं आणि त्याला क्लीन फिल्टर असं म्हणलं जाते. सच इंडिव्हिज्युअल हॅव ओव्हरऑल मस्क्युलाईन डेव्हलपमेंट, म्हणजे काय त्याचे मसल फार स्ट्रॉंग असतात. द ग्रेट खली. ओके. However, in a female development, the breast, gynecomastia, X क्रोमोझोम एक्स्ट्रा असल्यामुळे काय होते त्याला ब्रेस्ट डेव्हलपमेंट पण असते. ऑल्सो एक्सप्रेस्ड फिगर नंबर 5.17A कुठं आहे 5.17 फिमेनायझर कॅरेक्टर, म्हणजे काय होतं आहे हा मेल पण आहे आणि फिमेल पण आहे असं त्यांनी सांगितले. सच इंडिव्हिज्युअल आर स्टराईल, ह्यांना पुढं पोरं होऊ शकत नाहीत. टर्नर काय, सच अ डिसऑर्डर ड्यू टू ॲब्सन्स ऑफ एक्स क्रोमोझोम. एक्स क्रोमोझोम नसतो म्हणजे एक्स नॉट, X0 असं सुद्धा म्हणलं जाते. सच ए फिमेल आर स्टराईल ॲज ओव्हरीज आर रुडिमेंटरी बिसाइड अदर फीचर इन्क्लुडेड लॅक ऑफ अदर सेकंड सेक्शुअल कॅरेक्टर. मग काय होते, फिमेलचं क्रोमोझोम काय XX आहे, एक एक्स क्रोमोझोम कमी म्हणजे काय, ओव्हरीची डेव्हलपमेंट प्रॉपर नसत्या, युट्रसची प्रॉपर नसत्या. ठीक आहे. आवाज तो मुलांसारखा येऊ शकतोय. कळालं. सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर म्हणजे काय, डेव्हलपमेंट ऑफ ब्रेस्ट, प्युबिक हेअर, ॲक्झिलरी हेअर, ब्रॉडनिंग ऑफ पेल्विस. ठीक आहे.
लो पिंच व्हाईस हे सगळे फिमेलचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर बघितले रिप्रोडक्शनमध्ये. हे सगळे इथे काय असतात, मिसमॅच असतात सगळे. कळलं. आणि इथं हा चॅप्टर, इथे हे डिसऑर्डर सगळे संपतात. ह्या डिसऑर्डरवर एक तरी क्वेश्चन फिक्स पडतोयच 4 मार्काचा. काय अवघड होते का डिसऑर्डर, 1-2दा वाचले की समजण्यासारखे, लई सोपं पण नाहीत. व्हिडिओ थांबवा.